आज कानासोबत असं काही होईल असं वाटलंच नव्हतं, कारण की तो शाळेत जाताना एकदमच ओकेमध्ये गेला. दुपारी शाळेतून आला तर असा काही मलूल होऊन आला तेव्हा ते म्हणले, की त्याला शाळेत उलटी झाली आणि येताना गाडीवरही उलटी झाली. पण आमच्या नशिबाने त्याचे काकाच डॉक्टर असल्यामुळे त्यांनी लगेचच येताना औषधं घेऊन आले होते आणि त्याच्यासाठी हे एनर्जाल मी घरी बनवलं. तो पीत नव्हता, पण त्याच्या पप्पांनी सांगितलं, की ही एकदम इम्पोर्टंट फ्रुटी आहे. मग तो प्यायला लागला. त्याला तूप मीठ भात घातला आणि त्याला झोपवलं. नंतर आम्हीही काही खाल्लं नव्हतं म्हणून बाहेरूनच पार्सल मागितलं. जवळपास 6 महिन्यानंतर मी चायनीज खाल्लं होतं आणि नंतर दुपारी उठल्यावर तो एकदम फ्रेश मूडमध्ये होता. मग म्हणलं चला आता हा फ्रेश आहे तर बाहेर एक फेरफटका मारून येऊया. उन्हाळा सुरू झाला म्हणून माठ घेतला आणि घरी आलो. घरी आल्यावर मस्तपैकी आईस्क्रीम पार्टी केली. मग आता रात्रीच्या जेवणात काय बनवायचं? तर वाटाणे आणलेच होते तर म्हणलं चला या मसाले भात बनवूया. मग मस्तपैकी मसाले भात खाल्ला आणि कानाला पण साधंच जेवण दिलं आणि असं कानाच्या गडबडीत दिवस गेला आमचा पूर्ण. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.